थेट संजय राऊत यांनी आरोप केले की ही लूट जी आहे ते भाजपच्या लोकांनी ही बँक लुटलेली आहे. काही लोकांना अशा प्रकारची स्टंटबाजी करून लोकांच्या समस्येपेक्षा राजकीय वादात राहणं हे जास्त अधिक पसंत असते. त्यातले एक उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत आहेत. मी आज पुन्हा एकदा इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आर्थिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो. न्यू इंडिया बँकेत ज्यांनी गोंधळ गडबड घोटाळा केला आहे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. ज्यांनी बँकेचे पैसे लुटले असेल कुणालाही सोडलं जाणार नाही. आमचं लक्ष आहे बँकेचे जे निवेशक आहेत, खातेदार आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांची काळजी घेणं. 5 लाख रुपयाचा इन्शुरन्सचा पैसा हे 3 महिन्यात त्यांच्या खात्यात जमा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. जे आर्थिक गुन्हे विभागातर्फे कारवाई सुरू आहे त्यातले जे पैसे अटॅच केले जाणार त्या प्रॉपर्टीची विक्री करून तो पैसाही खातेदारांना दिला जाणार. राम कदमचे माझं स्वतः बोलणं झालं. त्यांचं म्हणणं आहे मी अशा प्रकारचा कुठलाही गैरव्यवहार न्यू इंडिया किंवा आणखी कोणत्याही बँकेत केलेला नाही. म्हणून संजय राऊतने पब्लिसिटी स्टंट बंद करावे आणि ज्यांनी गडबड गोंधळ घोटाळा केलाय त्यावर कारवाई करण्यात शक्य असल्यास मदत करावी. डायव्हर्जन नको. यामध्ये बिल्डर असतील, राजकारणी असतील, महिता जैन कदम सारखे अनेक लोक आहेत. मात्र आता कुठेतरी ज्यावेळेस बोलायचे ईडीची चौकशी करायला लावचे किरीट सोमय्या आता त्या पद्धतीने बघता ईडीकडे मला वाटतं TV9 ने पहिल्याच दिवशी दिलं होतं किरीट सोमय्याचं स्टेटमेंट. सगळ्यात पहिला त्या दिवशी सकाळी मी ट्विट केलं होतं, मीडियाने स्टेटमेंट दिलं होतं. रोज मी डिपॉझिटरशी बोलतो, रोज पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतो. माझा मुद्दा असा आहे की तो उद्धव ठाकरेच्या पार्टीचं नाम गेलं, निशाण गेलं म्हणून रात्रने दिवस संजय राऊतना भूत सारखं एक यात मोदी दिसतात, अमित शहा, किरीट सोमय्या किंवा भाजप दिसतात. त्यांना त्यांचं पॉलिटिक्स करू द्या. आमचं लक्ष आहे न्यू इंडिया बँकेला लुटणारा प्रत्येकावर कारवाई. अब संजय राउत और उद्धव ठाकरे को रात और दिन सोते समय पर भी सपने में भी बीजेपी दिखाई देता है. पहले दिन से हमने प्रयत्न किया है कि जिन्होंने बैंक को लूटा है उनके ऊपर कार्रवाई हो. कार्रवाई शुरू है. आज वापस मेरी इकोनॉमिक ऑफेंस विंग मुंबई पुलिस के अधिकारियों से चर्चा हुई. राम कदम से मेरी प्रत्यक्ष बात हुई. जिन्होंने पैसा लूटा है उनके पर कार्रवाई. राम कदम ने स्पष्ट कहा है इस न्यू इंडिया बैंक या और कोई भी बैंक है मैंने कोई भी चीटिंग, फ्रॉड, फोर्जरी नहीं किया, कोई गलत काम नहीं किया है. अभी संजय राउत को पॉलिटिक्स करना है और हमारा लक्ष्य है कि छोटे निवेशकों को उसके 5 लाख रुपए 3 महीने के अंदर मिले और बाकी सीनियर सिटीजन जो लोग बच जाएंगे उनको जिन्होंने बैंक को लूटा है उनकी प्रॉपर्टी जब्त करके बेचकर वो पैसे वापस दिए जाए. उनका कहना है कि आप ईडी की इंक्वायरी क्यों नहीं बिठा रहे सर? कि
किरीट सोमैन हमेशा ईडी की इंक्वायरी लेके जाते हैं छोटी चीजों पे, इस पे ईडी की इंक्वायरी कब? अबे मैंने जैसा कहा ना कि संजय राउत को यह आदत है कि कोई भी जगह पर इशू डाइवर्ट करना। अब इतनी तो अकल सब में है, संजय राउत में भी है, बढ़िया है, वो जानते हैं कि योग्य समय पर ईडी भी आएगी, इनकम टैक्स भी आएगा। अभी 4 दिन हुई है, एफआईआर हुआ है, बाकी भी एजेंसी आएगी। लक्ष्य जिन्होंने लूटा है उसके लिए जिसकी भी मदद चाहिए, सीबीआई हो, ईडी हो, इनकम टैक्स हो, इकोनॉमिक ऑफेंस विंग या इतर स्टेट की पुलिस, सबकी मदद ली जाएंगी, सबके इन्वेस्टिगेशन होंगे और निवेशकों को पूरा पैसा वापस मिले, ये हमारा कमिटमेंट है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।